महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुणे शहर पोलिसांच्या परिमंडळ 7च्या विशेष पथकाने वाघोली परिसरात एक मोठी कारवाई केली आहे। मिशन क्रॅकडाऊन अंतर्गत तब्बल 100 नशा आणणाऱ्या इंजेक्शन्सच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी 19 वर्षाच्या 2 तरुणांना अटक करण्यात आली आहे। पुण्यात ड्रग्ज विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली। वाघोलीतील आयव्ही इस्टेट रोडवरील ऑर्किड साइड अपार्टमेंट जवळ मिशन क्रॅकडाऊन अंतर्गत पोलिसांनी 100 टर्मिवा इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या। ही कारवाई बुधवारी पहाटे 6:15च्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली। या प्रकरणात लोणीकंद येथील 19 वर्षीय सूरज पद्माकर भुते आणि आकाश गणेश धनवटे या 2 तरुणांना अटक करण्यात आली। पोलिसांनी आरोपींकडून 31,387 रुपयांचे इंजेक्शन्स, 80,000 रुपयांची मोटरसायकल आणि 90,000 रुपयांचे 2 मोबाईल असा एकूण 2,01,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। प्राथमिक तपासात ही इंजेक्शन्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून मागवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली। हे इंजेक्शन्स कोणाला विकले जाणार होते आणि यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का याचा तपास आता वाघोली पोलीस करत आहेत। पुण्याला ड्रग्ज मुक्त करण्यासाठी पुणे पोलिसांचे मिशन क्रॅकडाऊन वेगाने सुरू असून नशेचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात अशाच कठोर कारवाया पुढेही चालू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।